रामराम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. मंडळी, आज मी आलो एका अशा ठिकाणी जिथे सर्वात मोठी महाशिवरात्र साजरी होते. असं ठिकाण म्हणजेच कोयंबतूर इथल्या आदियोगी स्टॅच्यूजवळ. आत्तापर्यंत आपण अनेक प्रश्नांची उत्तर शोधली, पण या जर्नीमध्ये मी आयुष्यातल्या एका आध्यात्मिक बाजूला एक्सप्लोर करायला. या जर्नीमध्ये माझ्यासोबत माझा मित्र RJ सोहम आणि माझी मैत्रीण नेहा सुद्धा आहे. चला विचारूया काय वाटतं लोकांना इथे. रामराम मंडळी, महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. मंडळी, आज ईशामध्ये आलोय आणि हा महाशिवरात्रीला एन्जॉय करणार आहे. पण ते करण्याच्या आधी थोडा आश्रमात जाणार आहे. आपल्यासोबत काही मराठी क्रिएटर पण आहेत, त्यांच्याशी आणि आश्रमातल्या लोकांशी गप्पा मारणार आहे. काय म्हणणं आहे त्यांचं या महाशिवरात्रीबद्दल, काय वाटतं त्यांना शिवतत्वाबद्दल, काय वाटतं त्यांना महादेवांबद्दल. चला जाऊया आणि हा कार्यक्रम पण नंतर आपल्याला आल्यावर एन्जॉय करायचं. चला 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 मंडळी, इकडे फिरतोय आपण. कसं आहे, जरा काही लोकांशी बोललं पाहिजे, काहींनी विचारलं पाहिजे. लोकांना कळतात काय सगळ्या गोष्टी, मुळात ह्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे पण मला माहीत नाही. म्हणजे आपण अध्यात्म म्हणतो, पण हे अध्यात्म म्हणजे काय असतं, महाशिवरात्री म्हणजे काय असते. बरं, महादेव कोण आहेत नक्की? देव आहेत, माणूस आहेत तर आहेत कोण, ते आपल्याला लोकांशी पण बोलायला लागेल ना. तर काही लोकांशी पण आपण बोलूया, आहे की नाही. म्हणजे आपल्याला कळेल की बाबा नक्की हा प्रकार काय आहे. हा, शेवटी आपल्याला एवढा कार्यक्रम अटेंड करायला बोलवलंय, तेवढा अटेंड करून आपल्याला शिकून जायला पाहिजे ना. नाही तर नुसतं आलो, शिकलो काहीच नाही, असं व्हायचं. चला, तर इकडे मी फिरत होतो आणि इथे काही जण मला दिसली. मी म्हटलं अरे आता मुली, म्हटलं मुली का करतायत हे सगळ्या गोष्टी. व्हॉट इज युअर एज? I'm just 26 year old. या वयामध्ये फिरायचं असतं, गर्लफ्रेंड वगैरह पटाने करायचं है. बात भाई ऐसी है, गर्लफ्रेंड हो, बॉयफ्रेंड हो या फिर फैमिली हो, इन सब चीज़ों की ज़रूरत सभी को होती है, लेकिन इससे ज़्यादा ज़रूरत है मन की शांति की और शरीर में कुछ आपको कोई बीमारी, कोई रोग ना हो. तो आप मेरे को देख सकते हो, मैं 26 का हूँ. मेरे को पिछले बहुत सालों से मेरे को कभी बुखार वगैरह, क्योंकि मैं योगा से बहुत दिन से जुड़ा हूँ. अपने आप करता था, अभी मैं ईसा में आके करता हूँ. तो मैंने अब मेरे को कभी ऐसे दवाई लेने की जरूरत नहीं पड़ती है. पण त्या सायन्स आणि वेस्टर्नायझेशनच्या मागे चाललोय आणि आपलं अध्यात्म जे खरं एक सायंटिफिक आहे. माझं पण मत होतो, पण ते 5 लाख लोक येतात आणि तू बघशील ना तर 50% आपल्या वयाचे. तर हे आपण सिटीमध्ये ऐकू शकतो फक्त वेस्टर्न, पण हे लोक पण शहराबिरात ना. आता आपण जसे आलोय तशी 5 लाख लोक आली आहेत ना इथे, त्यामुळे मला असं काही वाटत नाही वेस्टर्नायझेशन वगैरे. इंटरनली शेवटी आपण सगळेजण आहे ना, इंडियन माणसं, ते शेवटी राहतात तरी. तू म्हणजे मारुती घे किंवा लॅम्बोर्गिनी घे, आपण पूजा बिजा करणं, हारबीर लावणं हा प्रकार करतोच ना, त्यामुळे ते जाणार नाही आपल्यामधनं कधी पण. माहिती म्हणजे किती पण पिढ्या आल्या तरी काही फॅमिलीज अशा आहेतच ना की ज्या खूप कल्चरल आहेत आणि त्या टिकून ठेवतात. आणि माय फील की सद्गुरूंसारखे लोक पण बरेच आहेत की जे या मार्गावरती लोकांना आणण्याचा खूप प्रयत्न करतायत. खरं. सो कधी असं कल्चरल आपली गोष्ट राहून जाईल मागे असं होईल असं नाही वाटत. देखिए, पब में जो ढूंढ रहे हैं वो अगर मिल भी जाएगा तो वो रुकेगा नहीं 1 रात से ज्यादा या 1 दिन से ज्यादा. तो जो पब में ढूंढ रहे हैं वो यहाँ पे योगा करके मिलेगा और मिल रहा है और वो बहुत टाइम तक चलेगा और वो रुकेगा. Intoxication which Sadhguru is offering, that is going to last forever. Hey, hello. What's your name? Adam. Adam? Adam what? Adam Ricklin. Like my Yes, name? nice. Good pronunciation. Okay, so how long have you been in India? In India now 1.5 months, but total more than 1 year. More than 1 year. In India. You came many times. Yes. Great. लय वेळेस आलाय म्हणतोय तो. थोड़ा हिंदी बोलता. What do you think about महाशिवरात्री? Wow. So I came here with my friend Thomas, and we thought it's just a retreat with Sadhguru. We didn't know like what to expect. अच्छा. And then when we arrived, we started to understand like what does it mean, and it's expecting 500,000 people, like 4-5 lakhs. सायंटिफिकली असं असतं की एनर्जीचा खूप जास्त हे असतो त्या दिवशी, त्यामुळे रात्रभर जागा राहायचं असतं. शिवरात्र कधीपासून साजरी करतात तिथं आपण सुरुवात करू. तर आपल्याकडे रेकॉर्डेड जी हिस्ट्री आहे, जे रिसेंट रेकॉर्ड सापडले ते असं म्हणतात की 5th century BC म्हणजे जीसस क्राइस्ट यांच्या जन्माच्या अगोदर 5,500 वर्ष अगोदरपासून आपण शिवरात्री साजरी करतो. आणि तेव्हा कसं होतं की भारत आत्ता झाला, तेव्हा जो सगळा आपला भारतवर्ष होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी व्हायची. तर काश्मीर साईडला जाशील ना तर त्याला हर रात्री म्हणतात. काश्मीरमध्ये हर रात्री म्हणतात, तिकडे वेगळ्या पद्धतीने होते. खजुराहो साईडला जर गेलास किंवा चिदंबरम जे टेम्पल आहे तिकडे गेलास तर तिकडे नाट्यशास्त्रानुसार डान्स करतात शंकराच्या अवतीभोवती. आणि डान्सच्या माध्यमातून ते शिवरात्री जी आहे ना ती साजरी करतात. On this day or this night, if you
स्टे अवेक. अगर आपका रीढ़ की हड्डी सीधी है और आप बैठे हैं या खड़े हैं या डांस कर रहे हैं, तो आपका जो एक्सपीरियंस है, वो जो ब्लिसफुलनेस वी आर टॉकिंग, तो दैट यू कैन एक्सपीरियंस इट. And cosmic energy helps you that you will not fall asleep on that day. महाशिवरात्रि के पीछे दो कॉन्सेप्ट थे. कुछ लोग तो सोचते हैं कि इस दिन शिव की और माता पार्वती की शादी हुई थी, और दूसरा इसका अगर योगिक वे में अगर हम इसको एक्सप्लेन करें तो इट्स द नाइट टू गेट द हाइटन लेवल ऑफ योर ग्रेस वेयर यू आर. आपकी जो भी क्वालिटी है वो इस दिन अपसर्ज हो जाती है, क्योंकि इस दिन जो अमावस्या होती है उस दिन बोला जाता है कि कुछ ग्रह का ऐसा तालमेल बैठता है जिससे कि आपकी एनर्जी एकदम से बाउंस हो जाती है. मेन लॉजिक असं आहे शिवरात्रीच्या दिवशी की तुमचा काही गण, तुम्ही सात्विक असो, राजसिक असो, तामसिक असो, तुम्ही जर निष्ठेनं देवावर श्रद्धा ठेवली तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो किंवा तुम्ही लिबरेट होऊ शकता. तू मानतोस काय सर? ऍब्सोल्युटली मानतो. का नाही, 100% विश्वास आहे माझ्या सगळ्या गोष्टी. कारण की काही लोक म्हणतात ते सगळं थोतांडे. नाही, मला असं वाटतं कसं आहे, एकदम याच्यावर तुला बेस्ट सांगतो. सपोज माझ्याकडे पूर्ण पायथागोरस थेरम एवढा इम्पॉर्टंट आणि मी जर एखाद्या गाढवाला समजवतोय तर त्या गाढवासाठी तो युजलेसच असतो. बरोबर. तर ते मला असं वाटतं याचं इम्पॉर्टन्स समोरच्या माणसावर पण ठरतो की जो त्याची जर तेवढी कॅपॅसिटी असेल तर त्याला ते पटेल, त्याची कॅपॅसिटी नसेल त्याला थोटांडच वाटेल. प्रकृति आपको अपनी तरफ से एक सहारा देती है कि आपकी ऊर्जाएं ऊपर की तरफ बहें, और ये एक नेचर का सपोर्ट है. इसलिए जो एस्ट्रोनॉमिकली जो प्लैनेट्स की पोजीशन के हिसाब से महाशिवरात्रि का दिन इसलिए सबसे बड़ा दिन होता है कि इतना बड़ा सपोर्ट आपको प्रकृति दे रही है, तो इसलिए इसका इतना महत्व है. आदि का मतलब है जो बहुत पुराने हैं, तो आदि योगी, द शिवा, द योगी हु इज द ओल्डेस्ट वन, तो इसलिए इनको आदि योगी कहा गया है. ये स्टैचू सदगुरु ने 2016 में बनाया था. इसका लिए कि पत्थर का यूज हुआ है. 112 फीट का है. 112 फीट का इसलिए ये हाइट डिनोट करती है कि देयर आर 112 वेज टू गेट एनलाइटमेंट. To be honest, India changed my life. Wow, which way? Can you please elaborate? First time I came to India, it was in the north of India. I go Dharamshala and Manali and Parvati, Varanasi, and then I discover spirituality, and it's really changed me. I start to live better life, be more happy and content and happy with what I have, better with my parents, with all my relationships. And then I came again to the south, and now it's my third time. I want to keep coming back many times. तो प्रत्येक एलिमेंट आहे ज्यांनी लाईफ फॉर्म होते किंवा हे क्रिएशन येतं, ते डिस्ट्रक्शन येतं, ही सगळी प्रोसेसच जी आहे ना, हा प्रोसेसच गॉड आहे. याला आपण असं एक ग्रुप किंवा एक बॉडीमध्ये त्याला आपल्या समजेसाठी आपण कंटेन करू शकतो. पण माझं वैयक्तिक असं आहे की दी एंटायर क्रिएशन, वेदर इट इज डिस्ट्रक्शन, बनणं, ही जी प्रोसेस आहे ऑनगोईंग, काळ चालू असणार आहे, दॅट एंटायर प्रोसेस फॉर मी, मला असं वाटतं की ते देव आहे. मानने वालों के लिए भगवान है, नहीं मानने वालों के लिए नहीं है. लेकिन ही इज नॉट भगवान, ही इज नॉट नॉर्मल पर्सन, ही इज एन योगी, हाई लेवल ऑफ काइंड ऑफ योगी. जब जो इंसान सदियों तक आंखें बंद करके बैठ सकता है, जरूरत पड़ने पे आंखें खोल सकता है, तो अब वो भगवान की कल्पना से भी परे है. For me, God is in everything. It's in me, it's in you, it's in this microphone, in this cameraman. It's in everything, you know. God is in everything. He's not like sitting up there. He's here with us, in all the people, in all the things. And if you see it in everything, your life is better. क्या यहाँ पे ऐसा मिलता है? Joy, energy, like सुकून कहते हैं ना, और ये सुकून सिर्फ ऐसा नहीं है जो भाई सिर्फ ये एज के लोगों को चाहिए या 60 के ऊपर वाले लोगों को चाहिए. I experienced that I discover my true self, you know, that we grew up and we have so much layers from life, like from parents and school, and everyone tell us what to do and how we need to look like and all of this. But when you go into spirituality, you discover your true self, and then you see you don't have to do anything and you don't have to go anywhere. You can just be, you can just breathe, sit, enjoy the flowers, enjoy the tree, and you're happy with that. You don't need to run somewhere. You don't need to have like million subscribers. So you don't need, or you don't need to have $1 million. we don't want to rest in peace. We want to live in peace. मी इथे आलो तेव्हा सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की अनेक जण इथे शिवाच्या आराधनेत तल्लीन झाले. मंडळी, या धावपळीच्या जगात जगताना आपण नेमकी कशासाठी पळतोय हेच कळत नाही. पण जिथे हे पळणं थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं.
त्याच अध्यात्माची अनुभूती, त्याचा स्पर्श मला इथे अनुभवायला मिळाला. तर तुम्ही सुद्धा कधीतरी स्वतःसाठी डोळे मिटून शांत बसा आणि अर्थात कधीतरी त्या शिवाला अनुभवण्यासाठी, ती महाशिवरात्र अनुभवण्यासाठी कोयंबतूर इथे या.